Hello, yes, this is Dr. Santosh from Manas Urja Ayurved. GPSC म्हणजेच गुजरात पब्लिक सर्व्हिस कमिशन याची AMO ची एक्झामच्या रिलेटेड एक ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. ठीक आहे. त्याच्या रिगार्डिंग बऱ्यापैकी जे आपले महाराष्ट्रामधील वॉरियर्स आहेत त्यांचे काही क्वेरीज आल्या आणि क्वेरीज वेगवेगळ्या स्वरूपाच्या होत्या. सो जेणेकरून विचार केला की आपण डायरेक्ट याच्यावरती एक लेक्चर टाकूया. ठीक आहे. ओके. काय काय क्वेरीज होत्या का पहा या रिलेटेड. त्याच्यापूर्वी ह्या एक्झामच्या रिलेटेड थोडक्यात सांगतो. ही जी एक्झाम आहे ती 100 जागांसाठी आहे. ही एक्झाम टेंटेटिव्ह डेट त्यांनी 12 ऑक्टोबर 2025 ला प्रिलिम एक्झाम होणार आहे, म्हणजे प्राथमिक एक्झाम, आणि त्याच्यानंतर होणार आहे इंटरव्ह्यू. आता याच्यामध्ये क्वेश्चन्स असणार आहेत 200, टाइम असणार आहे 180 मिनिट. ओके. आणि मिनिमम क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे 25%. ठीक आहे. एवढं तर क्वालिफाय या एक्झाम मध्ये झालंच पाहिजे. आणि ह्या दोघांच्या वरती मेरिट असणार आहे. त्यापैकी जी प्रिलिमिनरी एक्झाम आहे तिचं वेटेज बघितलं गेलं तर 50% वेटेज आहे, आणि इंटरव्ह्यू याचं एक वेटेज आहे ते 50% आहे. जे इंटरव्ह्यू मॅक्झिमम वेटेजचा आहे. इंटरव्ह्यू ऍक्च्युअली आहे 100 मार्काचा, पण त्याचं जे वेटेज आहे सिलेक्शनमध्ये ते 50% आहे. आणि 200 मार्काची जी प्रिलिम एक्झाम आहे तिचं वेटेज 50% आहे. अशा 50 आणि 50% वरून ते मेरिट लागणार आहे. ठीक आहे. ओके. ही जनरल एक्झाम आहे. याच्या रिलेटेड ऍप्लिकेशन फॉर्म पण भरायला सुरुवात झालेली आहे 25 जून पासून ते 9 जुलै पर्यंत. ठीक आहे ना. म्हणजे थोडक्यात लास्ट डेट आहे 9 जुलै फॉर्म भरण्याची. आता आपल्या मुलांचा सर्वात पहिले प्रश्न हा होता की आउटस्टेट स्टुडंट्स अप्लाय करू शकतात का. आउटस्टेटमध्ये बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रातील मुलांचेच फोन होते, 1-2 फोन राजस्थानमधून सुद्धा होते. तर आउटस्टेट स्टुडंट्स या एक्झामसाठी म्हणजे या GPSC AMO या पोस्टसाठी फॉर्म भरू शकतात का, तर याचं उत्तर आहे येस, ते फॉर्म भरू शकतात. ओके. आता दुसरा प्रश्न आला की मग कोणत्या कॅटेगरीमधून भरणार, कारण काही लोकांची कॅटेगरी ESC मध्ये आहे, ST मध्ये आहे, काही लोक OBC मध्ये आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. मग हे जी लोक आहेत ती हा फॉर्म भरताना ह्या पर्टिक्युलर कॅटेगरीमधून फॉर्म भरतील का जनरल कॅटेगरीमधून भरतील, तर याचं उत्तर आहे जनरल कॅटेगरीमधून त्यांना फॉर्म भरावा लागेल. कारण ज्यावेळेस आउटस्टेटचे कॅन्डिडेट्स एखाद्या स्टेटच्या एक्झाममध्ये जातात त्यावेळेस त्यांना रिस्पेक्टिव्ह ऑफ देअर ओन कॅटेगरी ते डायरेक्ट जनरल कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जातं. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये तर बघा, आपल्या महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये तर ते अलाउच नव्हते, म्हणजे बाकीचे स्टेटचे स्टुडंट्स अलाउच केले नव्हते. पण बाकीच्या ठिकाणी बाकीच्या स्टेट्समध्ये काही आउटस्टेट स्टुडंटला सुद्धा अलाउड केलं जातं. जसं हरियाणाची एक्झाम झाली होती, हरियाणामध्ये सुद्धा आउटस्टेट अलाउड केले होते. आता GPSCचे आहे त्याच्यामध्ये अलाउड केलेलं आहे. अजून बाकी आता UPची येणार आहे त्याच्यामध्ये पण अलाउड करतील. थोडक्यात काय आहे की बाकीच्या स्टेटमध्ये अलाउड केलं जातं. ज्यावेळेस तिथे त्यांनी मेन्शन केलेलं असतं की बाबा स्पेसिफिक याचं जे आपण म्हणूया की नेटिव्ह आहे हे गुजरातच आहे, असं जोपर्यंत ते मेन्शन करत नाहीत तोपर्यंत आउटस्टेट कॅन्डिडेट अलाउड असतात. ठीक आहे. म्हणजे डोमासाईल जर गुजरातचं असावं अशी जर अट असेल त्यांची, त्या केसमध्ये मात्र फक्त गुजरातचे स्टुडंट्स राहतील, पण आउटस्टेटचे नाही राहणार. पण अशी काही इथं अट नाहीये, नेटिव्ह वाले गुजरातच असावं, त्यामुळे ते अलाउड होऊ शकतं. ओके. कॅटेगरी कोणती, तर जनरल कॅटेगरीमधून फॉर्म भरावा लागेल. जनरल म्हणजे ओपन कॅटेगरी. ठीक आहे ना. ओके. आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी असं विचारलं की त्याच्यामध्ये एक अट आहे रिगार्डिंग संस्कृत. ठीक आहे ना. संस्कृतच्या रिलेटेड काय पॉईंट आहे बाबा, की त्यांनी असं म्हटलेलं आहे की पास झाला पाहिजे तुम्ही 10वी किंवा 12वी याच्यामध्ये संस्कृत विषय असावा एक, अशा पद्धतीची एक आहे अट. परंतु त्याच्यामध्ये हे ऑर आहे, 10वी और 12 और रिकग्नाइज इन्स्टिट्यूट मधून तशा पद्धतीचा इक्विव्हॅलंट सब्जेक्ट तुम्ही पास झाला पाहिजे. तर BAMSच्या फर्स्ट इयरमध्ये आपल्याला संस्कृत नावाचा विषय ऑलरेडी असतो. त्यामुळे ही जी अट आहे की संस्कृत 10वी आणि 12वी मध्ये पाहिजे का, तर त्याचा एक एक्सटेंडेड अर्थ असा आहे की ते ऑर मधला तिसरा जो पॉइंट आहे की इक्विव्हॅलंट इन्स्टिट्यूट मधून तुम्ही हा सब्जेक्ट करायला पास असायला हवा. तर तो आपला BMAच्या फर्स्ट इयरमध्ये आपण फर्स्ट क्रॉपमध्ये आपल्याला सब्जेक्टच असतो. त्याच्यामुळे ही अट जी आहे ती आपल्या BMS लोकांना ऍक्च्युली तशी लागू होत नाही, किंवा असं म्हणता येईल की ते ऑलरेडी त्यात इन्क्लूड आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनच्या रिलेटेड फॉर्म आहे. रजिस्ट्रेशन गुजरातचं असावं का, तर त्यांनी एवढंच फक्त म्हटलंय की ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर मात्र ते रजिस्ट्रेशन करा, पण ते रजिस्ट्रेशन गुजरातचं असावं असं नाहीये. ते कोणत्याही स्टेटचं असावं किंवा सेंटरचं असावं, कुठलंही असावं, पण रजिस्ट्रेशन असावं. त्यामुळे सध्याच्या घडीला
महाराष्ट्राचंच रजिस्ट्रेशन असेल तरी चालेल. ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट व्हाल, ज्यावेळेस सिलेक्टेड व्हाल त्यावेळेस मात्र मग त्यांची अट असू शकते की बाबा गुजरात स्टेटचं ते रजिस्ट्रेशन असायला पाहिजे वगैरे, त्यावेळेस होईल. ॲट द टाइम ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना अशी काही गरज नाहीये की रजिस्ट्रेशन चेंज करायची. पॉईंट लक्षात आला? ओके. परीक्षेच्या पद्धतीविषयी आता आपण जस्ट बघितलं की परीक्षा पद्धती 2 टप्प्यामध्ये असेल. एक प्रिलिमिनरी एक्झाम असेल, प्रिलिम, आणि दुसरं आहे इंटरव्ह्यू. प्रिलिम एक्झाम पास होण्यासाठी 25% कमीत कमी पाहिजेत. एक्झाम आहे आपली 200 मार्क्सची. 200 क्वेश्चन्स, 200 मार्क्स. याच्यामध्ये कमीत कमी एवढे मार्क पाहिजेत. क्वालिफाय ह्याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येणारही नाही. पण याच्यापेक्षा जास्त आहे. ओके. आणि जेवढे काही सीट्स असतील तेवढ्या पद्धतीने ते इंटरव्ह्यूला बोलवणार आहेत. इंटरव्ह्यू असणार आहे 100 मार्क्सचा. पण यांचं वेटेज आता बघितलं आपण की याचं 50% आणि याचं 50%. सो इंटरव्ह्यू हा जास्त क्रुशियल राहणार आहे. इंटरव्ह्यूला किती लोकांना बोलवलं जातं जनरली? जर ऍप्लिकेशन एखाद्या पर्टिक्युलर कॅटेगरीच्या अगेन्स्ट जर 3+ आले, सॉरी आपण असं म्हणूया की 10+ आले, 10+, 10च्या वरती आहेत, तर बाबा त्या पद्धतीनं त्या ठिकाणी मग 3 पटीत मल्टिप्लाय बाय 3 अशा पद्धतीनं ते इंटरव्ह्यूला क्वालिफाय, इंटरव्ह्यूला ते कॉल करतात. ओके. असं पकडून चला की जेवढे काही जागा आहेत जागेच्या अगेन्स्ट हे सगळं मेरिट ठरेल ना. तर सगळ्या आता बऱ्यापैकी लोकांना प्रिलिम्समध्ये 70-60% पडतील असं मानून चला. परंतु या सगळ्याच लोकांना बोलवतील का ते? तर नाहीये. जेवढ्या जागा आहेत त्याच्या इंटू 3 जेवढ्या जागा होतील, सपोज 3 जागा आहेत तर त्या 3 त्रिक 9, 9 लोकांना बोलवतील जे टॉप 9 असतील ते. आलं लक्षात? आणि मग त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचे मार्क्स आणि हे सगळं वेटेज पकडून फायनल क्रायटेरिया होईल. मग आता दुसरा एक प्रश्न होता की महाराष्ट्रासाठी हे उपयोगी आहे का? कारण बऱ्यापैकी असं बोललं जाते, स्वतः आपले आरोग्यमंत्री जे आहेत त्यांनी पण बोलून दाखवलं की जे BAMS चे लोक आहेत त्यांच्या काही जागा वॅकंट आहेत ना. ओके. तर त्या वॅकन्सी ज्या आहेत ते जास्त आहेत आणि त्या रिगार्डिंग ग्रुप बीच्या AMOच्या जागा काढण्याचं ते एकदा बोलले होते. आता ते कधी येणार याच्याविषयी प्रश्न होता. तर माझं मत आहे की या इयरच्या एंडपर्यंत यायला हवं, परंतु एक्झॅक्ट डेट आपल्याला नाही सांगता येणार. त्यासाठी थोडा फॉलोअप लागेल की बाबा कधीपर्यंत येणार आहेत. आता जे CHO अधिकारी आहेत आपले ना, तर यांना थोडंसं नॅशनल हेल्थ मिशनच्या अंतर्गत थोडी ट्रान्सफरच्या रिगार्डिंग एक डिसिजन झालाय त्यांचा की एक तरी ट्रान्सफर त्यांच्या पूर्ण सेवा काळामध्ये त्यांच्या ठिकाणी घेता यावे. हा एक मुद्दा त्याने घेतलाय. सो वेगवेगळ्या गोष्टी आता चालू असतात प्रक्रियेमध्ये, डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये. सो ग्रुप बीच्या AMOच्या जागा ज्या की वॅकंट ऑलरेडी आहेत त्या भरण्याच्या प्रक्रियेसाठी थोडा फॉलोअप लागेल. जसा फॉलोअप असेल तशा पद्धतीने ते लवकर जास्त टायमिंगवर येतील. कधी कधी थोडा जास्त वेळ लागेल, कधी कधी लवकर पण येईल. पण हा थोडासा हाय पॉलिसीचा डिसिजन असतो. आत्ताच आपल्याला त्याच्याविषयी काही बोलता येणार नाही. परंतु GPSC बॅच 2 जे आपल्या मानस ऊर्जा आयुर्वेद ॲपवरती आता सुरू आहे, अवेलेबल आहे, तिचा अभ्यास आणि महाराष्ट्रासाठीचा असणारा सिलेबस हा सेम आहे का? तर हा त्याचा उपयोगी होणार का? थोडक्यात तर हा उपयोगी डेफिनेटली होईल. कारण याच्यामध्ये सुद्धा आपला जो सिलेबस आहे तो आयुर्वेदाचा आहे. ओके. तो आयुर्वेदाचा सिलेबस आपल्या महाराष्ट्रासाठी सुद्धा, आणि GPSCचा सिलेबस त्यांनी अजून दिलेला नाहीये. परंतु GPSCचा याच्यापूर्वी AMOची एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये आयुर्वेदाचाच फक्त सिलेबस होता. आपल्या इकडे आयुर्वेद प्लस GKचा पण होता. सो या GPSC मध्ये आयुर्वेद प्लस आयुष GK, आयुर्वेद प्लस आयुष GK अशा पद्धतीने सिलेबस घेतला जाणार आहे. सो जर बाय चान्स महाराष्ट्रामध्ये जर ग्रुप बीच्या जागा निघाल्या, ज्याची शक्यता आहे, तर त्याच्यासाठी ही बॅच तुम्हाला थोडी फ्रुटफुल राहू शकते. कारण याच्यामध्ये सिलेबस आपण तोच बऱ्यापैकी घेतो. हे बऱ्यापैकी लोकांच्या कॉमन क्वेरीज होत्या. याच्या व्यतिरिक्त पण काही क्वेरीज असू शकतात, तर त्या तुम्ही WhatsApp किंवा मेसेजवरती विचारू शकता. ठीक आहे. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.